नमस्कार. मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या दिवाळी सुरू आहे. दिवाळीच्या आपणा सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा देते. ही दिवाळी तसंच येणारं वर्ष आपल्याला उत्तम आरोग्याचं आणि सुखसमृद्धीचं जावो अशी देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या विषयाकडे वळते. आज जी आपण मुद्रा घेणार आहोत ती वायुमुद्रा. ती आपल्यापैकी प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने करायलाच पाहिजे अशी मुद्रा आहे आणि म्हणून ती आपल्याला नीट शेवटपर्यंत जाणून घेणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण 5 वायूंच्या 5 मुद्रा बघितल्या. मग आता ही 6वी मुद्रा कशाला असं कदाचित कोणाच्या मनात येईल. पण त्या ज्या 5 वायूंच्या मुद्रा होत्या ते वायू हे लोकलाइज काम करणारे होते. म्हणजे त्या स्पेसिफिक एरियापुरतं ते काम करणारे होते. त्यामुळे त्या स्पेसिफिक एरियातल्या अवयवांचं कार्य सुधारण्यासाठी मदत करणारे होते. पण इन जनरल जर वात बिघडला असेल तर जी करायला हवी ती मुद्रा म्हणजे वायुमुद्रा. ही म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत कुठेही जर आपल्याला वातविकारामुळे प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यासाठी ही मुद्रा उपयोगी पडते. कुठे पडते उपयोगी तर शरीरात सतत वेदना फिरत असणं, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, सायटिका, पायात गोळे येणं, कंपवात असणं किंवा मन अस्थिर असणं, गॅसेसचा त्रास होणं, ॲसिडिटीचा त्रास होणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, या सगळ्यासाठी ही मुद्रा उपयोगाची आहे. आणि यातली कुठची ना कुठची तक्रार आपल्यापैकी प्रत्येकाला असते आणि त्यामुळेच ही मुद्रा आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवी. का ही महत्त्वाची आहे तर जी पंचतत्व आहेत त्यातला आत्तापर्यंत मी अनेकदा सांगितलं आहे, परत सांगते. जी पंचतत्व आहेत त्यातला वायू जो आहे तो आपल्या शरीरभर फिरत असतो. आपलं रक्ताभिसरण करण्याचं किंवा आपले स्त्राव त्या अवयवांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हा वायू करतो. त्यामुळेच तो सुस्थितीत असणं, तो बॅलन्स असणं हे फार गरजेचं असतं. त्याचा जर प्रकोप झाला, तो वाढला तर मी जे आत्ता उल्लेख केले ते सगळे त्रास आपल्याला होतात. अगदी रक्ताभिसरणसुद्धा बिघडतं कारण त्या रक्तवाहिन्यात सुद्धा वात साचून राहतो आणि त्यामुळे आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स होतात. ते दूर करण्यासाठी ही मुद्रा आहे. करायला अतिशय सोपी आहे. कशी करायची ते मी आधी सांगते आणि मग आपण त्याच्या इतर भागाकडे वळूया. मी आधीही सांगितलं होतं की जर बॅलन्स करायचं असेल या 5 तत्वांपैकी एखादं तत्व तर ह्या अशा टिप्स जोडल्या जातात. आणि एखादं तत्व जर सप्रेस करायचं असेल तर ते तत्व जे आहे ते बोट आपल्या अंगठ्याच्या मुळाशी लावायचं असतं आणि मग हा अंगठा त्याच्यावर प्रेस करायचा असतो. म्हणजे अग्नीनी ते तत्व आपण सप्रेस करतो. आता हे तत्व आहे वायूचं. हे बोट जे आहे ते वायू तत्व आहे. हा अंगठ्याच्या मुळाशी लावला, त्याच्यावर अंगठा दाबला, ही झाली वायुमुद्रा. दोन्ही हातांनी करायची आहे. समोरून अशी दिसते, साईडनी अशी दिसते. करायला सोपी आहे पण आपल्याला सवय नसल्यामुळे किंवा आपली बोटांची मूवमेंट रिजिड झाल्यामुळे सुरुवातीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे असं धरलं तर त्रास होतो. पण त्या त्रासाकडे लक्ष द्यायचं नाही. त्या त्रासाचा तो हळूहळू त्या वेदना कमी होत जातात जसजशी आपल्या बोटांना त्याची सवय होत जाते तशी. ही मुद्रा किती वेळ करायची याबाबत मतमतांतरं आहेत. 45 मिनटं ती करावी दिवसभरात मिळून असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींचं म्हणणं असं आहे की ती सकाळी आणि संध्याकाळी 5-5 मिनटं केली तरी पुरते. 5 मिनटं करावी, ती हळूहळू वाढवत 10 मिनटापर्यंत न्यावी म्हणजे त्याचा जास्त फायदा होईल, जास्त लवकर फायदा होईल असं मला वाटतं. ही मुद्रा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विकारासाठी तुम्ही करताय ज्या विकारासाठी तुम्ही करताय तो विकार बरा झाल्यानंतर ही मुद्रा थांबवायची असते. म्हणजे समजा मला पाठदुखी आहे तर माझी पाठदुखी बरी झाली की मी ती मुद्रा करायची थांबवायची आहे. ती तहहयात करायची मुद्रा नाही. काही जण असंही म्हणतात की प्राणायामाबरोबर ती मुद्रा केली तर त्याचा फायदा होतो. म्हणजे अगदी कपालभाती असू दे किंवा अनुलोम विलोम करतानाही असू दे. अनुलोम विलोम करताना आपण समजा ही असा हात आपण मांडीवर ठेवला आणि असं ठेवून
अनुलोम विलोम केलं तर शक्य आहे. आपण असं करतो, पण हे असं ठेवून सुद्धा अनुलोम विलोम करणं शक्य आहे. त्यामुळे अनुलोम विलोम करताना सुद्धा ही मुद्रा करायला हरकत नाही. आयडियली स्पीकिंग ही कधीही केली तरी चालते. हे जरी खरं असलं तरी सगळ्यात जास्त जर त्याचा फायदा हवा असेल तर जेवणानंतर ती करावी. जेवणानंतर 10 मिनटं 5 मिनटं जी काय तुम्हाला शक्य आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ती जेवणानंतर करा. ते शक्य नसेल तर केव्हाही करा, पण ही मुद्रा करा. त्याचे फायदे मी अगदी सुरुवातीला सांगितलं की वात जसा आपल्या शरीरभर फिरतो तसा तो जिथे वाढलेला असतो तिथे वेदना क्रिएट करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वातविकार होतात. त्यामुळे कुठे ना कुठे वेदना आपल्याला नाहीत असा एकही माणूस दिसणार नाही. बद्धकोष्ठाचा त्रास बहुतेकांना आहे. पचन नीट होत नाही हा त्रास बहुतेकांना आहे. त्यामुळे काहींना भूकच लागत नाही तर काहींना अतिभूक लागते. गॅसेसमुळे छातीवर प्रेशर येणं हाही त्रास अनेकांना आहे. मन चंचल असणं, स्थिर नसणं हाही त्रास बहुतेकांना होतो. या सगळ्यावर ही मुद्रा हा उतारा आहे. अगदी पोलिओ आणि अर्धांगवायू झाला असेल तर त्याही रोगांमध्ये ही मुद्रा लाभकारी ठरते असं लक्षात आलेलं आहे. उचक्या लागल्या असतील किंवा अगदी सगळ्यात हे म्हणजे पायात गोळे आले असतील, तेही बरेच जणांना येतात. जरा चाललं की पायात गोळे येतात, त्यावेळेला पाणी तर प्यावंच, पण त्यावेळेला ही मुद्रा लावली तर ताबडतोब पायातले गोळे निघून जातात. करून बघा ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी, आणि ह्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर रविवारी आपल्या भेटीला येणार आहे. त्यासाठी तुम्ही हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, म्हणजे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.